लेमन टी कसा बनवायचा ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 1 चमचा लेमन टी प्रीमिक्स आपण या टी कॉफी ग्लासमध्ये घेणार आहोत। साधारण 15 ग्रॅम पावडर असते आणि हा ग्लास आपण आता वेइंग स्केलवर ठेवणार आहोत आणि त्याचं टेर वेट आपण आता 0 करणार आहोत। एका कपासाठी 80 ml पाणी आपण घेतो। केटलमध्ये पाणी मी आधीच उकळवून घेतलेलं आहे, सो बॉइल्ड वॉटर आपण इथे यूज करणार आहोत। 80 ml पाणी आपण ह्या ग्लासमध्ये घेतलेलं आहे। चमच्याच्या मागच्या साहाय्याने आता हे व्यवस्थित आपण ढवळून घेणार आहोत, म्हणजे संपूर्ण लेमन टी प्रीमिक्स पावडर याच्यामध्ये मिक्स होईल। लेमन टी आता सर्विंगसाठी रेडी आहे। सप्रेचा लेमन टी पार्सल कसा द्यायचा तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। लेमन टी असू दे किंवा चहा असू दे किंवा कॉफी असू दे, यांची जेव्हा पार्सलची ऑर्डर येते तेव्हा ती 3 कपची ऑर्डर असते। त्यामुळे आता 3 कप लेमन टी कसा बनवायचा ते मी इथे दाखवणार आहे। इथे हा जो मग आहे ह्याच्यामध्ये आपण 3 कप लेमन टी बनवूया। लेमन टी प्रीमिक्स पावडर आपण या मगमध्ये घेऊया। 1 चमचा प्रीमिक्स हा साधारण 15 ग्रॅमचा असतो आणि एका कपासाठी आपण 1 चमचा प्रीमिक्स वापरतो। 3 कपासाठी मी 3 चमचे प्रीमिक्स या मगमध्ये आता घेणार आहे। तीन चमचे प्रीमिक्स मी या मगमध्ये घेतलेला आहे आणि आता हा मग आपण वेइंग स्केलवर ठेवूया। इथे आपण टेर वेट 0 घेणार आहोत आणि युनिट ml मध्ये घेणार आहोत। 1 कप लेमन टी साठी आपण 80 ml पाणी वापरतो। 3 कप लेमन टी साठी आपण इथे 240 ml पाणी घेणार आहोत। केटलमध्ये पाणी बॉईल केलेलं आहे आणि आता हे बॉइल्ड वॉटर मी या मगमध्ये घेते आहे। 240 ml पाणी आपण घेणार आहोत। चमच्याच्या मागच्या बाजूने आपण आता हे व्यवस्थित मिक्स करूया। पावडर पाण्यामध्ये नीट व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपण सगळ्या बाजूने व्यवस्थित ढवळायचं आहे। लेमन टी रेडी आहे। आता तो आपण पार्सल करायचा आहे। पार्सलसाठी आपण टी कॉफी पाउच वापरतो। हे असे टी कॉफी पाउच असतात। त्याचं झाकण उघडून आपण आता त्याच्यामध्ये हा लेमन टी घ्यायचा आहे। या पाउचला हे फनेल लावणार आहोत आपण आणि या फनेलच्या मदतीने आपण हा लेमन टी या पाउचमध्ये भरायचा आहे। आता आपण याला नीट झाकण लावूया। झाकण टाईट बंद करायचं आहे, म्हणजे लेमन टी लीक होणार नाही। लेमन टी पार्सल झालेला आहे। आता आपण ह्या स्मॉल टेक अवे बॅग मध्ये हा पाउच घ्यायचा आहे। बॅग फोल्ड करून त्याला सेलोटेप लावायची आहे। लेमन टी पार्सलसाठी रेडी आहे।